बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जाळपोळ देखील झालेली आहे। सरपंच संतोष देशमुखांना पाईपनं मारहाण करण्यात आली होती। पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली होती। पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात आहे। हत्येची क्रूरता पाहून महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलेला आहे। हाच तो पाईप आहे ज्या पाईपनं संतोष देशमुखांचा जीव घेतलाय। या पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना त्या हैवानांनी मारहाण केली आहे। या एका पाईपचे 15 तुकडे झाले। इतक्या क्रूर पद्धतीनं संतोष देशमुखांना या हैवानांनी, या राक्षसांनी संपवलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख यांना याच पाईपनं अगदी जीव जाईपर्यंत मारहाण करण्यात आलेली आहे। 15 या पाईपचे तुकडे यावेळेस झाले होते। आरोपपत्रामधला हा फोटो साम टीव्हीच्या माध्यमातून आपण बघताय। हाच तो पाईप होता जो आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येत वापरला आहे।